आज संध्याकाळी 4च्या वेळेपर्यंत रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी इथं NCPAमध्ये येत असतील आणि NCPA मुंबई या ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर पाहतोय। रतन टाटा यांचं हे पार्थिव सध्या इथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे। त्यांचं जे निवासस्थान आहे कोलाबा इथं त्यांना पोलीस बँडनं मानवंदना दिली आणि त्यानंतर सध्या NCPAमध्ये हे पार्थिव ठेवलं गेलेलं आहे। साधारणपणे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे। दिग्गज नेते किंवा इतर क्षेत्रातले जे कोणी मंडळी असतील त्यांच्याबरोबरच सामान्य जनतेला सुद्धा इथे येऊन रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची ही वेळ आहे अंत्यदर्शनासाठीची आणि त्यानंतर वरळीमधल्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। संपूर्ण भारताच्या उद्योग विश्वातलं अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे रतन टाटा। कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा उद्योगाचा निर्माण करण्याबरोबरच अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याची स्वप्न पूर्ण करता कशी येतील याच्यासाठी प्रयत्नपूर्वक काही निर्णय घेणारे असे रतन टाटा आणि त्यामुळे त्यांच्या या सगळ्या स्मृती, त्यांची कामातली धडाडी, निष्ठा या सगळ्या गोष्टी कायम आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडून असंख्य गोष्टी प्रत्येक जण शिकत आलाय। अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये हा अखेरचा निरोप रतन टाटा यांना दिला जातोय। त्यांचे कुटुंबीय, मित्र, स्नेही त्याचबरोबर राजकीय वर्तुळातली मंडळी आहेत, उद्योग क्षेत्रातले अनेक दिग्गज आहेत, त्याचबरोबर सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा आहे ज्याला आज आपल्या घरातलं कोणीतरी आपल्यापासून दूर गेलंय अशी भावना सातत्यानं वाटतेय आणि त्यामागे कारण सुद्धा तसंच आहे। प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राशी संबंधित नसलो किंवा प्रत्यक्ष रतन टाटा यांना भेटू शकलो नसलो, बोलू शकलो नसलो तरी सुद्धा त्यांचं कर्तृत्व, त्यांचं दातृत्व इतकं मोठं आहे की प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या फार जवळचं आपण कोणीतरी आज गमावलंय ही भावना प्रत्येक वेळी मनात येते। बहुतांश जणांच्या अगदी व्हॉट्सॲप स्टेटसवर सुद्धा आज आपण सगळेच जण, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा अनेक जण आपण रतन टाटा यांना प्रत्येकानं श्रद्धांजली वाहिल्याचं, आपल्या मनात त्यांच्याविषयी जे काही विचार होते ते व्यक्त केल्याचं आपण पाहतोय। अनेक क्षेत्रातले दिग्गज इथं सध्या येत आहेत रतन टाटा यांना हा अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। वरळीच्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। 4 वाजेपर्यंत मुंबईतल्या NCPA इथंच हे पार्थिव आहे अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आणि त्यानंतर वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। 28 डिसेंबर 1937चा मुंबईतल्या एका पारशी कुटुंबातला जन्म आहे रतन टाटा यांचा। मुंबई आणि त्यानंतर पुढचं शिक्षण अमेरिका असं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय। 1961 मध्ये टाटा समूहामध्ये ते सामील झाले आणि टाटा एअरलाइन्समधून त्यांनी कामाची सुरुवात केली। टाटा इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या। 1991 साली टाटा समूहाचं अध्यक्षपद त्यांनी घेतलं। टेल्को कंपनीमधून कार निर्मिती केली। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची स्थापना त्यांनी केली। टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील या सगळ्या उद्योगांना उभारी दिली आणि नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी मात्र जपायला ते अजिबात विसरले नाहीत। विशेषतः 2008 सालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जी मदत केली गेली त्याच्यात सगळ्यात जास्त पुढाकार त्यांचा होता। सर्वसामान्यांसाठी टाटा नॅनो सारखी अगदी स्वस्त परवडणारी अशी कार त्यांनी आणली। पद्मभूषण पुरस्कार त्यांना 2000 साली मिळाला। त्यानंतर 2008 साली पद्मविभूषण पुरस्कारानं ते सन्मानित झाले। 2012 साली टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून ते निवृत्त झाले आणि काल म्हणजेच 9 ऑक्टोबर 2024ला त्यांची प्राणज्योत मालवली। मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते।
पण उपचारादरम्यान त्यांचं हे निधन झालेलं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली होतीच. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि अखेर त्यांची प्राणज्योत काल रात्री मालवली. आणि त्यानंतर एकंदरीत संपूर्ण टाटा समूह, संपूर्ण टाटा परिवारावर सुद्धा प्रचंड हे दुःखाचे ढग आलेले आहेत. NCPA मध्ये 10 ते 4 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शनासाठी अंतिम दर्शनासाठी त्यांना ठेवलं जाईल आणि त्यानंतर अंत्यविधी वरळी स्मशानभूमीत होईल असं आता त्यांचे नातेवाईक सांगतो. श्री रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते, तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे. खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि कधीही भरून न येणारी अशी हानी आपल्या देशाची, महाराष्ट्राची आणि मुंबईची झालेली आहे. एक अस्पताल शुरू करने की सोची संभाजी नगर में, और ये युवा डॉक्टर सब स्वयं सेवी थे. कुछ बहुत ज्यादा तनख्वाह वगैरह नहीं ले रहे थे. वो अपनी सेवा देकर इस अस्पताल को शुरू करके चलाना चाहते थे. डॉक्टर हेडगेवार के नाम पे वो अस्पताल आज भी लाखों लोगों की सेवा कर रहा है हर वर्ष. और जब उनको वो अस्पताल बनाना था, तब जब रतन टाटा जी को पता चला कि युवा डॉक्टरों ने इसका कल्पना की है, तो बेझिझक उन्होंने पूरी सहायता करी और उसके कारण वो अस्पताल आज बहुत बड़ा अस्पताल के रूप में सेवा दे रहे हैं. उसकी एक्सपेंशन भी हो रही है. अब वहाँ पे मेडिकल कॉलेज बनने जा रहा है और एक ऐसा अस्पताल जिसके लोग कभी रतन टाटा जी को जानते नहीं थे, कुछ नहीं थे, लेकिन उनकी सेवा भावी चरित्र को देखकर रतन जी ने रत्ती भर भी सोचा नहीं, सीधा पैसा दे दी. मुझे याद है जब कोविड की महामारी ने देश को इतने तकलीफ में डाला, तब हमारी एक बातचीत चल रही थी कैसे भारत के उद्योग जगत के लोग मदद कर सकते हैं. तो रतन टाटा जी ने 1 मिनट झिझक नहीं की, सीधा कहा कि टाटा ग्रुप 1500 करोड़ रुपए कोविड की लड़ाई के लिए सरकार के साथ जुड़ के खर्चा करेगा, बिना कुछ वापस सामने किसी प्रकार का कोई कंडीशन रखे. 1500 करोड़ रुपए उन्होंने कमिट कर दिए कोविड की लड़ाई के लिए, जिसमें से 500 करोड़ रुपए उन्होंने सीधा एक दिन के अंदर चेक भेज दिया पीएम केयर्स में, जिससे कोविड की लड़ाई में भी हमारे हाथ मजबूत हुए. मैं समझता हूँ एक ऐसा व्यक्तित्व है जिन्होंने जीवन भर व्यापार और उद्योग को तो बहुत नई ऊंचाइयों तक लेके गए ही, ईमानदार व्यवस्थाओं से भी कैसे उद्योग बड़ा बन सकता है, अंतर्राष्ट्रीय पटल पर जा सकता है, उसका एक जीवंत उदाहरण टाटा ग्रुप के रूप में बनाया. लेकिन साथ ही साथ उनका जो निहित चरित्र था, एक सेवा भावी, एक बहुत ही सरल व्यक्तित्व था, उसको कभी बदला नहीं. क्योंकि आपका उनसे निजी संबंध भी था, कुछ ऐसी देशवासियों को आप बताना चाहते हैं, क्योंकि अब रतन टाटा नहीं रहे, कोई ऐसी यादें जो आपका उनसे जुड़ा हुआ हो? कई सारे यादें आती हैं. जैसे हमने रेलवे में एक बार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने हजारक स्टेशन पे वाईफाई लगाने का निर्णय लिया और 1000 स्टेशन पे जब वाईफाई लग गया था
और एक अंतर्राष्ट्रीय कंपनी की मदद भी उसमें हमें मिली थी। गूगल ने मदद की थी कि पहले चरण में वाईफाई लग सके। उसका प्रभाव इतना अच्छा था, यात्रियों के लिए इतनी सुविधा हो गई थी। उसके कारण मैं एक बार रायपुर गया था, मैंने रायपुर में रात को बच्चों को देखा कि बच्चे बड़े पैमाने पे रेलवे स्टेशन पे रात को 12-1 बजे पढ़ाई कर रहे थे, क्योंकि वहां का वाईफाई सबसे तेज था, अच्छा था। तो हमें लगा कि ये वाईफाई को हमें पूरे देश में हर स्टेशन में लेके जाना चाहिए। तो साधारणतः तो हम बजट में प्रोविजन प्रावधान करते, अगले साल के बजट में प्रावधान होता, फिर वो लगता। मैंने ऐसे ही माननीय रतन टाटा जी को बताया कि इसका हमें ऐसा ऐसा लाभ हुआ है और अब हम चाहते हैं कि जो बाकी 6,500 स्टेशन है सभी में वाईफाई लगाया जाए। तो उन्होंने तुरंत बिना हिचक करे तुरंत कहा कि टाटा सन्स इसके लिए पूरा पैसा देगा रेलवेज को। उनका कोई लेना देना नहीं था। तब तक तो टेलीकॉम इंडस्ट्री से भी टाटा सन्स निकल चुके थे। टाटा ग्रुप में कोई टेलीकॉम का कोई काम नहीं था। उन्होंने सीधा उनके जो सचिव थे और उनके सहयोगी थे वेंकट, उनको आदेश दिया 450 करोड़ रुपए एक पलक में उन्होंने रेलवेज को दे दिए। मुझे याद है जब अंत में वो प्रोजेक्ट खत्म हो रहा था तब थोड़े और पैसे की जरूरत थी। हमें शर्म भी आ रही थी कि क्या छोटे सी चीज के लिए टाटा जी को हम अप्रोच करें, पर उनके वेंकट ने कहा कि रतन टाटा जी ने कहा ये जिम्मेदारी है, टाटा ग्रुप पूरी रेलवे में वाईफाई को फंड करेगा और जो भी कमी पड़ेगी वो भी देने के लिए तुरंत तैयार हो गए। तो एक उनके मन में हर वक्त कैसे भारत आगे जाए, कैसे भारत के युवा शक्ति को मौके मिले। मुझे जो जानकारी है उन्होंने शायद 30 से अधिक स्टार्टअप्स को अपनी पर्सनल कैपेसिटी में, अपने व्यक्ति खुद के पैसे से स्टार्टअप को मदद दी कि वो आगे बढ़ सके। कई बार कोई आइडिया उन्हें अच्छा लगता था तो वो सीधा उसको सपोर्ट करते थे, और मात्र फाइनेंशियल सपोर्ट नहीं, वो मेंटरिंग भी करते थे कि कैसे ग्रुप को सपोर्ट किया जाए, कैसे युवा युवती को मदद की जाए कि वो आगे चल के अपने अनुसंधान से, अपने नए आइडिया से काम बढ़ा सके। टाटा ग्रुप एक ऐसा ग्रुप रहा है जिसका हर क्षेत्र में देशभक्ति झलकती है, और रतन टाटा जी ने जो लगभग 60 वर्ष सेवा की है उद्योग जगत की, 1961 में एक शॉप फ्लोर के अप्रेंटिस के रूप में टाटा ग्रुप में उन्होंने सेवा करना शुरू किया था। छोटे से पोजीशन से, अपनी मेहनत से, अपने कर्तृत्व से, अपनी काबिलियत से वो टाटा ग्रुप के चेयरमैन बने, और 1990 से लेके 2012 तक, जब तक वो टाटा ग्रुप के चेयरमैन रहे, फिर शायद 16 से 17 के बीच भी 6-8 महीने के लिए उन्होंने कमान संभाली, लेकिन जीवन भर उन्होंने, मैं समझता हूं, टाटा ग्रुप को ही नहीं बढ़ाया, देश सेवा करी, और देश का एक अनमोल रत्न के रूप में टाटा ग्रुप को खड़ा किया। ये रतन भी था देश का और शान भी थी देश की। रतन टाटा यांच्याविषयी किंवा त्यांच्या आधीच्या सगळ्या टाटांविषयी देशातल्या जनतेला नितांत आदर, प्रेम राहिलं। साधारणतः उद्योगपतींच्या निधनानंतर कोणी हळहळत नाही, एक लक्षात घ्या। पण टाटा हे असं व्यक्तिमत्व आहे या देशातलं, ते उद्योगपती नाही, ते घराघरात पोचलेलं असं एक नाव आहे, आणि देश हळहळतोय टाटा गेल्यामुळे। मी असं म्हणेन की एक व्यक्तिमत्व की ज्यांनी साधन संपत्ती आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा नीतिमत्ता न सोडणं हे जे एक नियम त्यांनी घालून घेतला,
की कम्पेरेबल व्यक्तिमत्व लोकांसमोर होतं आणि राहिलेलं आहे ते दुर्दैवाने आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. एक प्रचंड मोठा लॉस झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन. न भरून निघणारा लॉस झालेला आहे. तर रतन टाटा यांना पक्षाच्या वतीने कुटुंबाच्या वतीने आम्ही आदरांजली या ठिकाणी वाहतो. रतन टाटाचं त्यांचं भारतभरासाठी असलेलं योगदान हे अतुलनीय आहे आणि त्यांनी उद्योग क्षेत्रामध्येच भरारी घेतली नाही तर आरोग्य क्षेत्रामध्ये आणि सेवाभावी जे काही योगदान त्यांचं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच लाखो लोकांना रोजगार देणारे उद्योग आणि उद्योग क्षेत्रात क्रांती करणारं पाऊल त्यांनी टाकलं. त्यांच्या एकंदरीत कामगिरीला आमचा खरं तर प्रणाम आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पर्शियन वर्ड है और बॉम्बे हाउस में लिखा है गुड थिंकिंग, गुड टंग, गुड हार्ट एंड गुड हैंड्स. उसके बारे में ऑल 4 एक ही लाइन में थे. क्या सोचते थे वो करते थे, क्या बोलते थे वो करते थे, क्या हृदय में था वही करते थे. वो चारों अलग नहीं था. ऐसे लोग आजकल मिलना बहुत मुश्किल है. उनके निधन से बहुत अपार नष्ट हमारा देश को, इंडस्ट्री को और वैयक्तिक मेरे लिए भी हुआ है. मैं भगवान से यही प्रार्थना करती हूँ उनके आत्मा को शांति दे. वो ज़रूर स्वर्ग में है. आधी जिंदगी मैं उनको जानता था और जितना स्नेह उन्होंने मुझे दिया, जितना प्यार, जितनी विनम्रता से वो पेश आए. मैं कौन हूँ? कुछ भी नहीं. उनके पास पूरी दुनिया थी पर उन्हें ये लगता था कि भाई हाँ कि मैं अगर सुहेल के साथ बैठूंगा तो हंसी मजाक होगा. और एक बात है, मिस्टर टाटा में एक खासियत ये थी कि वो सच के पहरेदार थे. अगर आप उनको सच एडवाइस देते, उनको वही पसंद था. वो उनमें से नहीं थे कि भाई आप उनकी हाँ में हाँ मिलाओ. तो वो जो उनकी खासियत थी वो बहुत यूनिक थी. Only few leaders are make like him. He has made an impact not only on the industry but on the society, and he has brought a new way of doing business. I think we all are there mourning, and today we have our AGM. We'll keep a one minute silence for the departed soul. God bless his soul. रतन टाटा जी का लॉस जो है बहुत बड़ा लॉस है. He was a stalwart and he gave India the industrial reforms. आज हमारे जो इंडिया आज इतनी आगे है, इनका बहुत बड़ा योगदान है रतन टाटा जी का. पहले ज़माने में टाटा जी सब होते थे, आज उन्होंने हर चीज़ में आगे बढ़ के इस इंडिया को कहाँ से कहाँ ले गए हैं. वी हैव रियली लॉस्ट अ स्टॉलवर्ट एंड वी आर वेरी माई डीपेस्ट condolences for रतन टाटा जी. But these are the feeling. The first feeling comes is that he is one personality who should definitely be conferred भारत रत्न. और उनके पास नहीं भी मिलता तो भी हमारे लिए वो एक भारत रत्न हैं, रहेंगे. उनकी यादें, उनकी लेगेसी, उनकी पॉलिसीज़ जो उन्होंने फिलैंथ्रोपी काम किए हैं वो हमारी यादों में रहेंगे हमेशा. और वो हमारे हीरो थे और हमारे हीरो हमेशा रहेंगे. आपण सध्या ही दृश्य पाहतोय. रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे तिथली. आणि रतन टाटा यांच्या निधनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट करून शोक व्यक्त केलाय. रतन टाटा यांच्या कार्याचा गौरव करत आठवणींना राज ठाकरेंनी या पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिलाय. It became very clear that cities need to have parks like this if they can, because it enables the citizens to have a place to go out and to be with nature. And I compliment Mr. Raj Thakre that I hope this will become a showcase for other cities in India to see what can be done and how to make sure that we don't, in making a park, don't encroach further on the air we breathe, but give more oxygen, more greenery. तर राज ठाकरेंनी या व्हिडिओसोबतच एक पोस्ट सुद्धा लिहिलेली आहे. आपण ती पोस्ट नेमकी काय आहे बघूयात. रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने 21व्या शतकात आणलं. टाटा ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली.
ते रतन टाटा. बॉटॅनिकल उद्यान पूर्ण झाल्यावर त्यांनी ते बघायला यावं अशी मी विनंती त्यांना केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते. असा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे. आपण हे दृश्य सध्या NCPA मुंबईमधली बघतोय. राज ठाकरेंनी नेमकं काय शब्दामध्ये शोक व्यक्त केला हे देखील आपण पाहिलं. अनेक दिग्गज मंडळी आहेत, राजकीय वर्तुळातलीच आहेत असं नाही, तर उद्योग क्षेत्रातली इतरही अनेक क्षेत्रातली मंडळी आहेत जी रतन टाटा यांच्या जाण्यानं शोक व्यक्त करतायत, हळहळ व्यक्त करतायत. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर खरं तर उपचार सुरू होते, मात्र काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर वरळीच्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. टाटा समूहातल्या अनेक उद्योगांना उभारी देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलंय. फक्त उद्योग क्षेत्रातल्या असं नाही, तर इतर कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी अत्यंत प्रेरणा देणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं काम आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या कर्तृत्व इतकंच त्यांचं दातृत्व सुद्धा तितकंच मोठं आहे. देशहित, समाजहित या गोष्टी कायम लक्षात ठेवून रतन टाटा यांनी अनेक निर्णय त्यांच्या उद्योग क्षेत्रातल्या कारकिर्दीमध्ये घेतले, जे थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे आपला ठसा उमटवत होते, तसंच अगदी सामान्य माणसाच्या घराघरात टाटांना पोहोचवत होते. कारण सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद यावा याच्यासाठी म्हणून सुद्धा टाटांनी काम केलं. आणि त्याच्यामुळे रतन टाटा यांचं झालेलं निधन आणि त्याचं दुःख हे प्रत्येक व्यक्तीला वाटतंय. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं पार्थिव हे मुंबईतल्या NCP इथे ठेवलं जाणार आहे आणि NCPच्या परिसरामध्ये सध्या झालेली ही गर्दी आपण पाहतोय अंत्यदर्शनासाठीची. शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या निवासस्थानी सकाळी पोलीस बँडनं सुद्धा त्यांना मानवंदना दिली आणि त्यानंतर इथे मुंबईमध्ये NCPAमध्ये त्यांचं पार्थिव आणलं गेलंय. भारताच्या उद्योग क्षेत्रामधला महर्षी किंवा उद्योग क्षेत्रामधले पितामह आज आपल्यातून निघून गेलेत ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अनेक दिग्गज मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा मग आता जेव्हा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे तिथे सुद्धा अनेक जण प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांना अभिवादन करतायत.